विनंती, पाया पडून बोलू नका, बोलू नका. इथं गैरसमज होती. वाचक सूचकला बोलता येत नाही, बोलू नका, राग मानू नका, विनंती आहे. ओळखीस कुंडलिकावर श्री रामदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. गोपाळ बाबा महाराज की जय. चला बोलू नका, बोलू नका. किती जल्पसी सैरा वैरा बोलो नको श्रीरामचंद्रा. बहु बडबडन साजे विरा रण निर्धारा पाहे पा. सगळ्या श्रोते मंडळी नमस्कार करून कथेचा सन्मान सांगत आहे. गाते श्रुती आणि पाहते चतुर विनोदी दुस्सिते यास कळाते. विनवनी करा विठ्ठल समधन. सगळ्या श्रोते मंडळी नमस्कार करून कथेतून सन्मान सांगायचं. राजा रावणाचा, कारण त्या ठिकाणी स्वतः खराच आणि रामाचे युद्ध आहे. दोघांचा संवाद चालू आहे, दोघांचा संवाद. युद्ध बऱ्याच वेळ खराच टिकलंय बरं. लय वेळ झाला तर, कारण आमच्यावाले दोन्ही जोडी पूर्णतेने कारण युद्ध इतकं टिकले गेले. खराच राजा होता ना, कसं असतं जसा वय होय तसं कारण त्या ठिकाणी देवा लागत असतो. खरं म्हणलंय रामा, कारण तू लई बोलायला लागलास. हे बोलणं जे कारण साजत आहे, तुला साजत नाहीये. काय होतंय बघा, एखाद्या टायमाला कारण बोलणं जास्त होते. बोलत असताना कारण बोलण्यासाठी वय मर्यादाची अट आहे, बोलण्यासाठी ज्ञानाची अट आहे, बोलण्यासाठी कारण या सगळं तारतम्य लागतं. त्यावेळेस कारण त्या बोलणं साजत असते. असा खर रामाच्या समोर येऊन कारण त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. राहे साहे श्री रघुवीरा तुवा मारिया बहुत दुरा. तुझ्या घेऊन या रुधिरा मारिल्या दुरा तर्फीन. खर म्हणते रामा, राहे साहे बरं का, महान मोठ्या धुरा मारण्याचं काम केलं असतो. कारण माझे दोन्ही बाहू आणि 14,000 सुपडा साफ झालेला, काही शिल्लक राहिलं नाहीये. कारण पण तुझं रक्त पेल्याशिवाय मी राहणार, याच नाव राक्षस आहे. शेवट पर्यंत कळत नाहीये याचं नाव राक्षस आहे, असा खर कारण रामाला उद्देशून कारण बोलू लागलेलं आहे. तुझी या रुधिराचे तर्पणे तृप्त होतील राक्षस गण. गदा घाय घेईन प्राणा सत्य संपूर्णपण माझा. रामा, कारण सत्य संपूर्णपण माझा. खर म्हणतो मी आपण गेलाय. काय केला पण, कारण तुला मारून तुझ्या रक्ताचं पिंडदान केल्यानंतर राक्षस सुखी होते. जेवढे तू मारलेस का एवढ्याला समाधान मिळेल. आणि समाधान करण्यासाठी समोर खरू आहे. गदेच्या गाह्यानं तुला मारल्याशिवाय सुट्टी देत नाही, असा खर रागाच्या भरामध्ये हात चुळू लागलाय, पाय घासू लागलाय आणि रामाला बोलू लागला. सावध पाहि श्रीरामचंद्रा एकेची घाय करीन पुरा. दांत खातसे गरगरा गदा गरगरा भोवंडी. कारण खर म्हणू लागला एकेची घाय करीन पुरा. एकाच रट्टेनं कारण रामा तुला संपविण्याचं काम करेल. सावध, कारण सावध हो राम. कोणाला म्हणायला सावध? अहो जगाला
आम्ही माता दिला पाय. मी यासवर अंडबल चालूया कारण आम्ही माता दिला पाय एवढं सामर्थ्य कारण उपदेश आहे. पण ह्यो म्हणतोय रामा तू सावध हो, माझा गदा येऊ लागलेला आहे आणि गदेनं कारण तुला मी संपूर्णशी सोडणार नाही असा खराचा विचार आहे. धूम्र निघे नेत्रद्वारा रागी कापता तरतरा दसो धावे श्रीरामचंद्रा कंठीच्या रुधिरा प्रशावया कंठीच्या रुधिरा प्रसावया. बरं का धूम्र निघे नेत्रद्वारा डोळ्यातून कारण रागाचा धूर निघत होता. मला एवढा राग आलेला होता का सगळं कुळ सुपडा साफ झालं. काही शिल्लक रामाने ठेवलं. खर मारला कारण त्या ठिकाणी त्रिसाला मारला आणि दुसऱ्याने मारला. 14,000 सैन्य संपविल्या गेलं. माझं राज मोडले आणि राज मोडल्यानंतर एवढा राग येतोय म्हणून कारण रागाच्या भरात उडू लागलेला आहे. डोळ्यावाट धूर निघू लागलेला आहे. गदा गरगरा फिरू लागलेला आहे. तुझ्या कंठाचं रक्त पिईल आणि त्या टाइमाला या खराला समाधान होईल असा खर म्हणत आहे. तुझे नळीचे करीना रक्तपाना तेव्हा मी संतप्त होईना वटारिले दोन्ही नयन श्री रघुनंदन देखोनी. कारण ज्या टाइमाला खर म्हणतोय रामा तुझ्या नळीचं रक्त पेईल कारण तुझ्या नरडेचं रक्त ज्यावेळेस पिईल का आणि त्या टाइमाला मी सुखी होणार आहे. त्यावेळेस मला समाधान मिळणार आहे आणि त्या टाइमाला मारलेल्या राक्षसाला मोक्ष मिळणार आहे. एवढं कार्य केल्याशिवाय मी थांबू शकत नाही असा खर नावाचा राक्षस रामाच्या समोर प्रतिज्ञा करू लागला. निशेष मारावया रघुवीरा आव्हानिले मातंग शास्त्रा बीजे जपोनी घातक मंत्रा शस्त्री अस्त्रा योजिले. कारण ज्यावेळेस असं रामायण केलं गेलं मातंग ऋषींचं मातंग शास्त्र अस्त्र आहे आणि ते अस्त्र करून त्या ठिकाणी मुखामध्ये घेतलं गेलं. धनुष्याला बाण लावला गेला आणि लावल्यानंतर कारण त्या मातंग अस्त्राचा झेप कारण त्या ठिकाणी करण्याचा निश्चय माग शिल्लक ठेवायचा नाही कारण बराच युद्ध बराच कौशल्य याचं मी बघितलेला आहे असा विचार कारण रामाच्या मनामधला चालला. ऐसे साधुनी निर्वाण तेने उन्मळत वृक्ष तृणा पृथ्वी वय कंपायमान मूर्छापन्न पशु पक्षी. कारण ज्यावेळेस असं संधान साधलं गेलं आणि त्या टाइमाला वृक्ष उलटून पडू लागलेले आहे. पृथ्वी थरथरा कापू लागलेली आहे. जे वनचर आणि खेचर आहेत हे सुद्धा कारण थरथरा कापू लागले. सगळ्या पृथ्वीला कंप सुटला गेला अशी अवस्था कारण त्या मातंगास्त्राने कारण त्या ठिकाणी थरार कारण त्या युद्धामध्ये सोडलेला आहे असे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. गदा खराची तेने दारुणा भस्म भूत केले त्रना गुल्म पर्वत कंपायमाना वृक्ष उन्मळून पडताती. वृक्ष उन्मळून पडताती कारण महान वरदानाची गदा आहे. कारण बराच प्रयत्न करून मिळविलेली गदा आहे. बऱ्याच जगाचे आशीर्वाद मिळविलेली गदा आहे आणि त्या गदेचा प्रहर जगाच्या वापर करू लागलेला आहे. आणि त्या गदेचा प्रहर ज्यावेळेस करतोय त्या टाइमाला कारण जी जगामध्ये सृष्टी निर्माण केलेली भगवंताला आहे आणि या सृष्टीचा चळकाप या सृष्टीला दुःख कारण त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे म्हणून सगळी सृष्टी कारण थरथरा कापू लागली अशी अवस्था कारण त्या गदेमुळे होऊ लागलेली आहे. गदा उसळता अंबरा विमानी पळणी सुरवरा चळका परवी नक्षत्रा अस्त्र मंत्राची
निधाके अस्त्रमंत्राचे निधाके. कारण गदा जेव्हा हातामधून सुटलेली आहे, आकाश मार्गाने रामाकडे येऊ लागलेली आहे. आणि त्या टाइमाला देव कारण विमानावर युद्ध बघायला आले होते. देवाचे विमान दाही दिशेने पळू लागले. एवढंच नाही हो, 9 लक्ष तारांगण आहे दादा. किती लक्ष तारांगण आहे? चांदण्या किती आहे? माहिती सांगतो जरा. कारण 9 लक्ष तारांगण चांदण्या आहेत. आणि या कारण त्या ठिकाणी चळचळा कापू लागल्या का? तर कारण या अस्त्राचा धाकच तेवढा होता. कारण ते गळू पाहू पाहत होते. अशी अवस्था कारण त्या गलीमुळे झालेली आहे. अस्त्र दुर्धरा देखो ना, श्रीराम नित्य सावधाना, अघोर रुद्र मंत्र जपोना, बाण दारुण सोडिले. कारण ज्यावेळेस असा गदेचा प्रकार, गदेचा कार्य, गदेचा पुरुषार्थ रामाने बघितला. पण राम हे सावध नाही झालं. राम सावध आहे बरे का. राम कसा आहे? सावध आहे. देव सावध आहे बरे का. देव जाणतोय, देव चतुर आहे आणि देव निराळा. कारण देव असा आहे, याचं नाव राम आहे. राम सावध आहे म्हणून रामाने धनुष्यबाण काढलेला आहे. बाणावर कारण रुद्रास्त्राचा मंत्र जपलाय. एवढा प्रलय थांबवायचा असेल तर कारण त्या ठिकाणी रुद्रास्त्राचाच प्रयोग करावा लागतोय. प्रलय काळी कारण रुद्रास्त्राचं कार्य असतंय. म्हणून कारण रुद्रास्त्राचा मंत्र जपणारे राम सोडू लागलेले आहे. बाण देखो निदारुणा, अस्त्र मातंगी आली शरणा, माझा वाचवावया प्राण, श्रीरामचरण ती धरिले. कारण ज्यावेळेस रुद्रास्त्राचा मंत्र जपून बाण सोडला आणि कारण त्या मातंगी अस्त्राने बघितला आणि बघितल्या मातंगी अस्त्राला कळालं हे जगाचा बाप आहे. अस्त्राला कळत होत पण राक्षसाला कळत नव्हतं. अस्त्राला कळत होता देव पण राक्षसाला कळत नव्हता. म्हणून मातंग अस्त्र कारण शरण आलं आणि विनंती करू लागले देवा. आणि शरणागती देवाला करीत होता, शरणागती संताला करीत होता. कारण जो मज होय अनन्य शरण त्याचे चुकवी जन्म मरण, शरणागता शरण्य बेची एकू. हे अर्जुना, शरण यायचा असेल तर मला ये. कारण जन्म मरणातून मुक्त व्हायचा असेल तर शरण मरायचं काम कर. अशी विनंती भगवंत करतात. तसं कारण अस्त्र शरण आलं आणि विनंती करू लागले. बाण लागता उद्भटा, गटा झाली शतकुटा, गाये दुमदुमीले वैकुंठा, करोनी पिठा पाडिली. करोनी पीठ पाडिली. रामाचा बाण कारण गद्याला जाऊन धगटला आणि बाण लागल्या कारण गद्याचे 100 तुकडे झाले. 100 तुकडे गद्याचे झाले गेले आणि एवढा आवाज झाला वैकुंठाला आवाज ऐकू गेला. हो, वैकुंठामध्ये विष्णू नांदतोय. कोण? वैकुंठामध्ये विष्णू नांदत आहे. वैकुंठापर्यंत आवाज दुमदुमल्या गेला. गदा कारण त्या ठिकाणी व्यर्थ गेली. असं गद्याचं कार्य रामाच्या बाणानं केलं आणि केल्यानंतर कारण पुढे काय होऊ लागलेलं. खर झाला रणनुमत्ता, निर्वाण गदा झाली व्यर्था, चिंता विसरले चित्ता, श्री रघुनाथा देखोनी. कारण ज्यावेळेस गदा हातात होती गद्याचा अभिमान होता खराला. कारण खर मधुन्मत्त झालेला होता आणि मधुन्मत्त अवस्थेमध्ये सोडलेली गदा होती. ती गदा संपल्या गेली आणि कारण उन्मत्त झाल्यानंतर माणूस चित्तवृत्तीवर राहू शकत नाहीये. चिंता विसरून जातो. मी कुठं आलो याचं भान राहत नाहीये. काय करायचं याचं भान राहत नाहीये. बरं का. कारण आठव गेले भावाभाव अंधाला स्वयमेव पांडुरंग. अशी अवस्था खराची कारण गदा संपल्यानंतर रामाकडे बघून झाली. बाणे गदेचा झाला निपांत, अशेष सैन्य केला घात, शस्त्रा सामुग्री करून व्यर्थ,
श्रीराम भात्यांत बाणाला. कारण सोडलेला बाण, कारण त्या ठिकाणी, कारण त्या कुणाचा, खराचा, खराच्या गदेचा घात केला, बाणाला सांगितलेलं काम केलं. देवाची आज्ञामध्ये सगळी सृष्टी आहे दादा, देवाची आज्ञा सगळी सृष्टी आहे. बाण सांगितलेलं काम ऐकत होता देवाचं काम. म्हणून जगाचा बाप आहे. बाण कशाचा आहे? लोखंडाचा. कारण लोखंड सुद्धा ज्याच्या अधीन आहे, जेव्हा आज्ञाधारक आहे लोखंड सुद्धा, गेलेला बाण कारण सगळं काम केलं. उरलेले राक्षस मारले गेले आणि बाण रामाच्या भातेमध्ये येऊन बसला. एकला खरवरला रणी, श्रीरामे जर्जर केला बाणी, परी खर बाणांते न गणी, श्रीराम लक्ष्मणी लोटला. कारण एकला, कारण उरला खर रणी, रणामध्ये एकटा सगळं सैन्य संपल्या गेलं, सगळं सैन्य संपलं, आधार संपला, पाहू कारण सहकार्याला येईल म्हणून शिल्लक नाही राहिला. आणि अशी अवस्था खराची झाली आहे. खर म्हणला मनात निर्भय झालेला खर आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये कारण खर रामाचे बाण याला सुद्धा गणित नाही. खर कारण रामाकडे धावू लागलेला आहे, रामाला संपवायचंय एवढाच निश्चय खराच आहे. एवढा निश्चय ज्या साधकाचा आहे तो परमार्थात विजय झाल्याशिवाय राहत नाही. तसा खर सुद्धा मोक्ष मिळल्याशिवाय राहत नाही. सगळ्या राम मी खाय गोटी, हेची धरुनिया पोटी, दाविनलाय महाटी, निर्वाण दृष्टी लक्षोनी, निर्वाण दृष्टी लक्षोनी. कारण निर्वाणावर स्वार झाला. कशाचीच भीती नाही जगात कुणीच. कारण त्या ठिकाणी मला काही करीत नाही अशी अवस्था निर्माण, त्याचं नाव निर्वाण. आणि असा खर झालेला आहे. राम संपवायचंय, रामाच्या नळीचं रक्त प्यायचंय एवढाच निश्चय आहे. आणि माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे असा विचार खराला मनामध्ये धरलेला आहे. आणि वेगानं खर कारण त्या ठिकाणी निर्भय होऊन रामावर तुटून पडू लागलेला आहे. श्रीरामे छेदिली शस्त्र सामुग्री, हातेरन दिशे चौफेरी, विशाळ वृक्ष उपडोनी करी, श्रीरामावरी धाविनला. कारण ज्यावेळेस रामाच्या बाणानं खराचे शास्त्र आणि अस्त्र संपविले गेले, खराचा रथ गेला, खराचा सारथी गेला. कारण सगळं जे माया जाळ आहे का, माया जाळ तुटल्यानंतर जी अवस्था साधकाला प्राप्त होतीये दादा, आणि तेव्हा साधक निर्भय होतोय. आणि मग म्हणायचं बरं का काय, मग म्हणायचं भक्ताईचे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारणे. आशा नावाचा पास संपला की उदास होतो, आणि उदास झाला की भीती संपत्ती. आणि तशी अवस्था खराची झालेली आहे. खरात तशी काही शिल्लक नाही. त्यावेळेस वृक्ष उपटीला शाल नावाचा आणि हातामध्ये घेऊन रामाकडे पळू लागलाय. पियेने वृक्षाचे निघाते, श्रीरामा मारले जानम्या तुते, ऐसा गरजोनी अत्यंत भूते, वैगी वृक्षाते सोडिले. कारण ज्या टाइमाला घर गुरु रामा या वृक्षानं तू राम मारलं असं समज. माझ्या वृक्षाच्या मारा पुढे तू आता वाचू शकत नाही. मला सांगा, सगळी सामुग्री संपली आहे, त्यानं नाही राम नेला. आता याच्या वृक्षानं राम मरणार आहे का? राम मरणार नाही. पण हवा काढून कारण खड उडू लागलेला आहे. खराची इच्छा कसा असते बघा तुम्हाला. ज्याची वासनाच कारण जिंकली नाही का, त्याची वासना थांबत नसते. काय होते, आधी पहिल्या साधूने वासनेवर विजय मिळवावा. वासनेवर विजय मिळविला का मग त्या ठिकाणी लोभ संपत असतो. आणि लोभ संपला का मग कारण त्याला घेऊन वैराग्य कारण येत असतो. अशी अवस्था असते. पण याचा लोभ संपला नाही. याला लोभ होता, मी रामाला मारीनच म्हणून बोलतो.
म्हणतोय चला. वृक्ष देखो नि प्रचंड वाह. श्रीरामी बाण सोडिला वितंड वितंड. दुखंड तिखंड नवखंड करोनी शतखंड पाडिला. कारण ज्यावेळेस वृक्ष देखोनी, कारण खर वृक्ष घेऊन येऊ लागलाय. रामाने बघितलं वितंड नावाचा बाण कारण धनुष्यावर लावला, कारण बाण सोडला गेला. बाणाचे तुकडे एक नाही, दोन नाही, तीन नाही, सात नाही, पाच नाही, कारण 100 तुकडे केले झाडाचे वृक्षाचे आणि बाजूला कारण वृक्ष केले गेला. अशी अवस्था खराची युद्धामध्ये केली. वृक्ष निवटोनी दुर्धरा अग अंग प्रत्यंगी खोचला खरा. वात रुधिरांचे पुरा रणी रघुवीर शोभला. कारण ज्या टाइमाला वृक्षावर सोडलेला बाण वृक्ष तोडून टाकला गेला, बाण खराला येऊन झगटला गेला, हृदयावर बाण आदळला. हृदयावर आदळल्यानंतर कारण रक्ताबंबाळ खर झालंय, रक्तांगवट वाहू लागले. कारण जसा पळस फुलावा अशी खराची अवस्था आहे. असा खर लाल रक्ताने झालेला आहे आणि रणामध्ये रामाच्या समोर कारण शेवटच्या क्षणापर्यंत राम मरण्यासाठी युक्ती करण्याचं कार्य करीत आहे. रणी निर्धाळा वया खरा बाणी अवजिले अंतक शस्त्र. प्रळय रुद्र महामंत्र जपून शस्त्र सोडिले. कारण रामाने विचार केला लैव युद्ध चालू आहे. अंतकास्त्र, अंत जगाचा अंत करण्याची ज्याच्यावरही ताकद आहे असं अंतक नावाचं अस्त्र कारण त्या ठिकाणी बाणावर येऊ दिल्या गेलं. त्याच्यानंतर महाप्रळयकाळी होते का कार्य, महाप्रळयकाळी कारण त्या ठिकाणी म्हणले महाप्रळयकाळी जगाचा नाश करण्याची अवस्था असते. आणि तसं म्हणले कारण रामाने अस्त्राचे निवेदन केलं आणि कारण त्या खराच्या कारण अंगावर बाण सोडू लागलेले आहे. देह बुद्धी समुकला खरा झुंजण्या पळण्या पुढे विसर. धरणे मारणे धैर्य निर्धारा काही हाही विचार विसरला. कारण देह आणि बुद्धी विसरला खर. बरं का, काय विसरला? ज्यावेळेस देह विसरतो बरं का, कारण देह विसरतो आणि बुद्धी विसरतो आणि त्या टाइमाला माणूस विदेही होतो. बरं का, आता हे सगळं काय माणसाच्या बाहेर राहिलेलं शिल्लक. कारण त्यावेळेस कारण विदेही होतो आणि विदेही झाल्यानंतर जे कारण देहबुद्धी होते त्या टाइमाला बसलेला विपरीत फिट आहे तेच करण्याचं काम करतो. तसा खर रामाला मारण्याचा फक्त उद्देश आहे. सगळे मेलेत का वाचले शिल्लक माहित नाही आणि मी मरतोय का हे माहित नाही आणि पळून जायचं याचाही कारण त्या ठिकाणी तारतम्य नाही. अशी खराची अवस्था आहे. जेविका ज्ञाता नित्यात्म सिद्धी निश्चय राही रामपदी. दैवी श्रीराम देखता त्रिशुद्धी रण समाधी खरासी. रण समाधी खरासी. अरे जसा साधू असतो आणि साधून सर्व स्वइंद्रियावर विजय मिळवला असतो, विजय मिळवला असतो आणि विजय मिळविल्यानंतर देव साधूचं लक्ष, साधूचं मन आणि साधूची वाचा रामाच्या पायावर लागलेली असते आणि त्या टाइमाला कारण साधकाला समाधी लागते. बरं का, विषय विसरले पाहिजे. काय विसरलं पाहिजे? विषय विसरले पाहिजेत. रूप, रस, गंध, स्पर्श हे 5 विषय आहेत. या 5 विषयाचा नाही झाला पाहिजे. मी कोण आहे, कारण मी कोण आहे या करावा विचार आणि मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कारण मी करावं का देव झाल्याशिवाय नाही. तसं खराचं सर्वस्व विसरलं आणि रामाच्या कारण त्या ठिकाणी स्वरूपाकडे होऊन खराला समाधी लागली. चला निरसोनी तत्वाचा विकार समाधी पावे मुनीश्वर. दैवी लक्षिता श्रीरामचंद्र निर्विकार खर झाला. निर्विकार खर झाला. विसरोनी तत्वाचा विकार. कारण जे तत्व आहेत कोणचे तत्व
एक तत्वी कळा दावी हरी दादा. कारण एक तत्वी मूळ हरी 36 तत्वाचा आहे, पण मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर कारण 25 तत्व 24 तत्वाचा मेळ आहे. आणि हे तत्व विसरले का मी या कारण त्या ठिकाणी मी विसरला कारण हे 25 तत्व विसरले. कारण 25 तत्व कोण आहेत? 25 तत्वाची जर यादी सांगायची ठरली तर आपला आधी 2 तास संपत नाही दादा. 2 तास नाही संपत. कारण कर्म इंद्रिय 5 आहेत, ज्ञान इंद्रिय 5 आहेत, कारण पंचप्राण 5 आहेत, 5 विषय आहेत. किती झाले तुम्ही मोजा? आणि कारण पंचकोश आहेत. आणि या 25 तत्वाचा लय झाल्यानंतर साधकाला समाधी लागते बरं का. साधकाला अशी समाधी लागत नाही. जिवंत समाधी बसल्यावर माणसाला समाधी लागत असती का? लागत नसतीये. याच्यावर विजय मिळविल्यानंतर समाधी लागतीये. आणि तशी अवस्था कारण राक्षस असून खराची झाली आहे का स्वरूप. कारण डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. कान तुम्ही कारण त्या ठिकाणी कानानं काय ऐकावं, डोळ्यानं काय करावं, मुखानं काय घ्यावं आणि स्पर्शानं काय करावं. आता एवढं इसकटू का म्हणून 2 तास लागेल मला. चला येवो नि श्रीरामाचा बाण माझा घेईन निज हेही नाही आठवणा श्रीरामारण सुखाकारी. कारण श्रीराम रण सुखकारी. रामाचं रण सुद्धा सुखकारी आहे. देवाचं कारण या ठिकाणी युद्ध सुद्धा सुखाचं होतंय बरं का. कारण भांडणं करायचे असतं तर देवा संग करा, शेत द्यायचे असतात तरी देवाला द्या. काय म्हणाल मी? कारण शिशुपाळानं 100 शेत दिल्या देवाला, पण हित झालं का? शेत हित झालं. भावाला शेत हित होत नसतंय, गावाला शेत हित होत नसतंय. देवा संग काय करायचं ती वैर करा. देव हितच करण्याचं कार्य करतो म्हणून कृपाळू आहे. कसला आहे? म्हणून कृपाळू आहे. कारण पळून जायचं कारण संपल्या गेलं. विदेही अवस्था खराची झाली आणि विदेही अवस्था खराची झाल्यामुळं खर कारण त्या ठिकाणी बहुतारी बघत नव्हता. रामाकड समाधी अवस्थाला झालेली होती. श्रीराम बाणती दुर्धर कराचे उडविले रणी पाळीला महावीरा धन्य रघुवीर खर म्हणे. धन्य रघुवीर खर म्हणे. वैर्यानं प्रतापाचं वर्णन करावं कुणी? कारण बदलायचे का बदला. कारण त्या ठिकाणी वैर्यानं प्रतापाचं कारण वर्णन करावं. काय होते बोललं तर शेवटीचं होऊन जाते सगळं. रामानं बाण सोडला गेला, खराचं मुंडकं सोडलं गेलं आणि खर म्हणू लागलाय धन्य रघुवीर. कोण वीर? अरे धन्यता दिली कारण खरालं. तुम्ही म्हणता खराचं मुंडकं उडलं काय म्हणला फटकस काय म्हणतोय? खराचं मुंडकं आकाशात गेलंय आणि खर कारण त्या ठिकाणी विनंती रामाची करतोय. रामा तू धन्य आहेस कारण तू त्या ठिकाणी सगळं कर्तृत्व करण्यामध्ये धन्य आहेस आणि आमच्यासारख्या पाप्याला मोक्ष देण्यामध्ये तू धन्य आहेस अशी रामाची विनंती खराचं मुंडकं करू लागले. चला देहापासून सुटल्या देखा स्तुती वदे खराचे मुख श्रीरामेचे दोन्ही द्विज दुःख दिसले निज सुख शरगाते. कारण ज्यावेळेस देहापासून मुंडका उडाले आणि त्या टाइमाला खर कारण त्या ठिकाणी विनंती करू लागले. पण का खराचे तोडीले द्वंद्व मुका. काय आपल्याकडे कारण माझा आणि तुझा आहे याचं द्वंद्व आहे. जगामध्ये स्त्री आणि पुरुष आहे याचं द्वंद्व आहे. हे कारण रूप विषयाचं कार्य रूप दाखवित आहे रूप. आणि हे द्वंद्व विसरलं पाहिजे. साधूचं द्वंद्व विसरल्याशिवाय निर्भय अवस्था होत नाही. द्वंद्व विसरल्याशिवाय भजन जमत नाही आणि द्वंद्व विसरल्याशिवाय कथेत चित्त लागत नाही आणि द्वंद्व विसरल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. अशी अवस्था खराचा द्वंद्व विसरलं म्हणून विनंती रामाची. चला छे दुनिया जन्म मरण छे दुनिया तहान बुका छे दोन्ही जीवीची दुःख दुःख दिदले निज सुख शरगाते. कारण छे दुनिया जीवीची दुःख दुःख छे दुनिया तहान भूक आणि छे दुनिया जन्म मरण. कोण म्हणाले? खर म्हणतोय. खर म्हणायला लागलाय माझं जन्म मरण संपलं, माझी तहान आणि भूक संपली
पाठीवर पडायचं बोला ना. अरे सगळे पोटाच्या मागे पळायला लागले ते सगळ्याची रात्रंदिवस धडपड याच्यासाठीच आहे. पण हेही माझं संपविल्या गेलं एवढंच नाही कारण मला मोक्षाची वाट रिकामी करून देण्याचं कार्य रामा तुम्ही केलेलं आहे. एवढे तुम्ही कृपाळू आहेत, एवढे तुम्ही जाणते आहात असा खरा जणून काय तुम्ही विनंती रामाची करतोय. छे दुनिया माझे मना, छे दुनिया देहाभिमान, छे दुनिया ज्ञान ज्ञान सुख संपन्न शिरगाता. कारण छे दुनिया अभिमान, छे दुनिया माझे मन, कारण मनची करी राम अशी अवस्था आहे बरं का. कारण मन राम झालं का मनाचं कार्य आवरल्या गेलं. कारण त्या ठिकाणी कारण जो अहंकार निर्माण झालाय ज्ञान आणि अज्ञानाचा, अज्ञान छेदन झालं आणि ज्ञानही छेदन झालं बरं का. निर्भय कला होतोय हे सगळं विसरले. ज्ञान अभिमान अज्ञान हे सगळं आपल्यामध्ये आहे. पण इथून सकल विदेही झाला की त्या टायमाला सगळं कारण सुटल्या जातोय आणि मग एकटा कारण निर्संशयी कारण चित्त कारण त्या ठिकाणी काय चैतन्य त्यालाच आपण जीव म्हणतो आणि तो मुक्त होतो. अशी अवस्था माझी निर्माण केली आहे रामा असं रामाला विनंती करतोय. श्रीराम बाणाचा प्रताप दिले माझे पुण्य पापा, जे दुनिया संकल्प विकल्प केले सुखरूप. रामाचा प्रताप एवढा आहे माझा संकल्प विकल्प छेदला आणि माझं पुण्य आणि पाप छेदन केलेलं आहे. ही माझी साक्ष आहे, पुराण वाचित नाहीये. पण म्हणतोय खर मेलेला खर सांगायला लागलाय ही माझी समोर साक्ष आहे आणि असा खर विनंती करून गुरु लागलेला आहे. श्रीरामाचा सतेज बाण जे दिले सुरलिंग कारण, जे दुनिया मी तुपना सुख संपन्न. रामाचा बाण एवढा कार्य करणार आहे. स्थूल लिंग आणि कारण तीन देह आहेत. वेदांत विषय माय बापाला उशीर व्हायला लागला म्हणून मी पळायला लागलो. कारण त्या ठिकाणी तीन देह आहेत. तिन्ही देहाचा लय व्हावा लागतो आणि त्या टाइमाला कारण भेद संपत असतो आणि भेद संपल्यानंतर देव होत असतो. तशी अवस्था माझी आहे. जे दोन्ही माझा राक्षस विधी, जे दोन्ही माझी आदि व्याधी, जे दोन्ही माझी देह बुद्धी श्रीरामे त्रिशुद्धी सुखी केली. आणि मी राक्षसाचा भेद केला. मारक माझा कारण त्या ठिकाणी आदि आणि व्याधी बरं का. कारण आदि आणि व्याधी जन्माला यायच्या आधी सुद्धा दुःख आणि आल्यावर सुद्धा दुःख आणि गेल्यावर सुद्धा दुःख याची जी आदि व्याधी आहे सगळं संपविलंस रामा. मी सुखाला पात्र झाल्याचं खर बोलत आहे. श्रीराम रणयोधान करेसी परी तो सुखरूप गायेसी, ऐसे वंदोनिया स्तुतेसी पाया पासी शिराले. कारण आईसी वदोनिया कारण त्या ठिकाणी स्तुती केली हो रामाची. रामाची स्तुती केली. राम बाणानं सुद्धा सुख देऊ शकतो कारण राम कारण त्या ठिकाणी म्हणले वरदानानं सुद्धा सुख देऊ शकतो आणि राम ओ सर्वांगानं देखणाय हो देव, सर्वांगानं देखणाय. एक शब्द सांगतो अरे देवाला कारण पाठीला डोळ्यात आणि समोर सुद्धा आपल्याला पाठीला काय व्हायला नाही कळत. ही अवस्था भगवंताची आहे. तसा खर म्हणला आणि कारण पायावर येऊन टांगून घातलं. चला जे गती नव्हे तापसासी, जे गती नव्हे योगी संन्यासी गली करासी गाया. कारण माझ्यासारखा पुण्यवान माझ्यासारखा धर्मात्मान माझ्यासारखं कार्य महान कुणाचं नाहीये. ज्याला मोक्ष कारण त्या ठिकाणी संन्यासाला मिळत नाहीये, कारण त्या ब्रह्मचार्याला मिळत नाहीये, वानप्रस्थ परस्ताश्रमाला मिळत नाहीये, एका पायावर उभा राहून तप करण्याला मिळत नाही. ती मोक्ष मला मिळालं. जी गती न लभे योगा योगी, जे गती न लभे सर्व त्यागी, ज्या गती दली करा लागी रणरंगी. अरे जी गती योगाचरण केल्यानंतर सुद्धा मिळत नाही आणि ती गती माझ्यासारख्या राक्षस वृत्तीच्या खराला भगवंताने दिलेली आहे याची साक्षात्कार खरं देतोय. जे गती न लभे वेद विधी, जे गती न लभे शास्त्र सिद्धी, ते गती निधली बाण विधी गायत्री शुद्धी. बाबा कारण जी गती वेदांत विचार करून सांगितल्यानंतर मिळत नाही, शास्त्राचा विवाद केल्यानंतर मिळत नाही, पुराणाचं पठण केल्यानंतर मिळत नाही. पण ही गती कारण मला त्या ठिकाणी म्हणले रामाच्या कृपेने मिळालेली आहे
विनंती करून कारण खर्च त्या ठिकाणी सांगू लागलेलं आहे असं घराचं कार्य चला किती वेळ सांगा